17 वर्षांनंतर या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। मालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणी आता सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 11 वाजता बरोबर न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि 11 वाजून 2 मिनिटांनी निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। स्वप्नील, सगळ्या आरोपींची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे। 17 वर्षांनंतर या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाचा निकाल आता समोर येत आहे। लागवी 17 वर्षानंतर हा महत्त्वाचा निकाल हाती आलेला आहे। सर्वांची निर्दोष मुक्तता या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सबळ पुरावे या कुणाही 7 आरोपींच्या विरोधात नाही अशा प्रकारचं कोर्टाच्या या निकाल वाचनामध्ये समोर आलेले आहे। अजय पुरोहित असतील, राहीरकर असतील, प्रज्ञासिंग ठाकूर असतील यांच्या संदर्भात जे काही पुरावे दाखवण्यात आले होते, यांच्यावरती जे आरोप ठेवण्यात आले होते ते सर्व या ठिकाणी कुठेही लागू झालेले नाहीये। त्यांच्यावर विरोधात कोणतेही पुरावे नाहीत असं सांगितलं होतं। ऐकून प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावरचा जो पुरावा पाहिला होता तर तो पुरावा होता तो 2 व्हीलरची गाडी, ज्यांच्या मालकीची ही गाडी होती आणि त्याच्यामध्ये हा स्फोट झाला। त्यामुळे प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला। अजय पुरोहित असतील या ठिकाणी, कर्नल पुरोहित त्यांच्यावरती सुद्धा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा सुद्धा आणि बॉम्ब जो बनवण्यात आला, RDX खरेदी करण्यात आला, जो पुरवण्यात आलं या संदर्भातील आरोप होता। मात्र त्यांना सुद्धा या ठिकाणी सबळ पुरावे त्यांच्या विरोधात नाहीये, त्यांचे कुठेही फिंगरप्रिंट्स नाहीये आणि त्यांच्या घरी ज्या वेळेला तपास करण्यात आला त्यावेळी कोणतेही पुरावे सबळ हे सापडले नाहीत आणि फिंगरप्रिंट सुद्धा जे काही हाती लागले होते यावरती सुद्धा ते मॅच झाले नाहीत। त्यामुळे त्यांच्यावरतीचा होता आरोप होता तो सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झाला नाहीये। तर दुसरीकडे म्हणजे राहीरकर असतील आणि इतर जे काही व्यक्ती असतील यांच्यावरती जे आरोप करण्यात आले होते ते सुद्धा आरोप या ठिकाणी गैर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामुळेच निर्दोष मुक्तता या 7ही आरोपींची या ठिकाणी कोर्टाकडून करण्यात आलेली आहे। खरं तर 17 वर्ष यामध्ये ATS ने तपास केला, यानंतर NIA ने तपास केला, काही स्थानिक पोलीस यंत्रणा आहेत त्यांच्याकडून तपास झाला। मात्र 17 वर्षानंतर या प्रकरणामध्ये 10 वर्ष साध्वी सिंग यांनी या ठिकाणी शिक्षा भोगलेली आहे, तुरुंगामध्ये त्या होत्या। यानंतर अनेकांनी सुद्धा तुरुंगवास भोगलेला आहे। 96 पेक्षा जास्त जणांचा यामध्ये मृत्यू जखमी झाले, मात्र 6 जण मृत्यू झालेले आहेत। मात्र एकूण हाती या ठिकाणी जो निर्णय आलेला आहे कोर्टाच्या जो 24 मिनिटांच्या वर्डिक मध्ये आपल्याला 24 मिनिटांमध्ये हा निर्णय समोर आलेला आहे। खरं तर 17 वर्षानंतर 11 वाजता आज खरं तर निकाल वाचनाला सुरुवात झाली आणि 24 मिनिटांमध्ये AK लाहोटी यांनी हा निर्णय दिलेला आहे। 7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे। लवकरच कोर्टाकडून जो अहवाल येईल, कोर्टाकडून जी ऑर्डर येईल त्यामध्ये अधिक माहितीही देण्यात येईल। मात्र सध्या महत्त्वाचे पुरावे होते ते म्हणजे 2 व्हीलर मध्ये बॉम्ब प्लॅन करण्यात आला होता। ती 2 व्हीलर जी मालकीची होती ती म्हणजे प्रज्ञासिंग ठाकूर, म्हणजे त्याचा चेसिस नंबर हा प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावाशी मॅच झाला नाही, त्यामुळे प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावरचा आरोप या ठिकाणी बाजूला झालेला आहे। आणि दुसरं म्हणजे एक अभिनव भारत संघटना यामध्ये जे पदावरती होते ते म्हणजे राहीरकर यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप होता, तो सुद्धा पर्सनल कामासाठी व्यवहार झाला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावरचा जो आरोप होता तो सुद्धा या ठिकाणी दूर झालेला आणि अजय पुरोहित जे कर्नल आहेत त्यांच्यावरती सुद्धा जो आरोप होता तो सुद्धा या ठिकाणी दूर झालेला आहे। त्यामुळे सर्व आरोपींची या ठिकाणी निर्दोष मुक्तता झालेली आहे। थोड्याच वेळात हे आरोपी जे आहेत ते सर्व कोर्टाच्या बाहेर येतील आणि यापूर्वी आपण माध्यमांनी सुद्धा आपण लोकशाही मराठीवरती अनेक वकिलांच्या ज्या बाईट्स दाखवल्या होत्या, यामध्ये प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या। सर्वांच्या प्रतिक्रिया या आनंद व्यक्त करणाऱ्या होत्या आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणि एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत होतं। त्यामुळे कुठेतरी त्यांना आधीच माहिती होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।